छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात पहिला पुतळा 1928 साली उभारण्यात आला। छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारामधून 1917 साली सुरू झालेलं या पुतळ्याचं काम 1928 ला पूर्ण झालं। 16 टन ब्रॉन्झच्या धातूपासून हा 13.5 फूट उंचीचा आणि 13 फूट लांब असा एकसाची पुतळा 11 वर्षांनी तयार झाला। 96 वर्षांनंतर देखील हा पुतळा पुण्यातल्या ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल संस्थेमध्ये दिमाखात उभा आहे। मालवणमधल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा पुतळा कसा उभारण्यात आला, त्यासाठी काय काळजी घेण्यात आली आणि कोणकोणत्या अडचणींवरती मात करण्यात आली, या संदर्भामध्ये एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी हा खास रिपोर्ट पाहूयात। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा तर आहेच, त्याचबरोबर एकाच साच्यात घडवण्यात आलेला एकमेव द्वितीय असा देखील आहे आणि शिल्पकारांच्या म्हणण्यानुसार सर्वात सुंदर देखील आहे। आणि या पुतळ्याच्या सुंदरतेची कारणं अर्थातच या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये दडली आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, ती एका अर्थाने या पुतळ्याच्या माध्यमातून। आणि हा पुतळा उभारायला हवा हे सर्वात आधी मनात आलं ते छत्रपती शाहू महाराजांच्या आणि 1917 साली त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले। छत्रपती शाहू महाराजांनी त्यासाठी बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर अशा त्यावेळच्या अनेक संस्थानिकांना एकत्र केलं आणि या पुतळ्याचं भूमिपूजन करायचं ठरलं। तो ब्रिटनचा तत्कालीन युवराज प्रिन्स एडवर्ड याच्या हस्ते। कारण ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला, लुटारू म्हणून त्यांचा उल्लेख केला, त्याच ब्रिटिशांच्या युवराजाच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या जगातील या पहिल्या पुतळ्याचं भूमिपूजन करून घेतलं। पुढे 6 मे 1922 ला छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर या पुतळ्याच्या उभारणीची जबाबदारी कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन वंशज छत्रपती राजाराम महाराज तिसरे यांच्याकडे देण्यात आली आणि छत्रपती राजाराम महाराजांनी त्यासाठी निवड केली ती शिल्पकार नानासाहेब करमरकर यांची। सबंध हिंदुस्थानात तोपर्यंत इतका भव्य पूर्णाकृती पुतळा कोणीच उभारलेला नव्हता। त्यामुळे ना कोणाकडे अनुभव होता, ना त्यासाठीचा कारखाना अस्तित्वात होता, ना त्यासाठीचे साचे कोणाकडे होते। मग नानासाहेब करमरकरांनी मुंबईतील डॉकयार्डमध्ये युद्धासाठी लागणाऱ्या नौका तयार करणाऱ्या एका ब्रिटिश कंपनीसोबत बोलणी सुरू केली आणि ज्या फाउंड्रीमध्ये जहाजांसाठी लागणारं धातू काम होतं, त्या फाउंड्रीमध्ये हा पुतळा उभारायचं ठरलं। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि इतरही महापुरुषांचे जे असंख्य पुतळे पाहतो, ते पुतळे त्या पुतळ्यांचे वेगवेगळे पार्ट्स तयार करून एकत्रित जोडले जातात। मात्र त्यावेळी ही शिल्पकला इतकी पुढे गेलेली नव्हती, त्यामुळं हा जगातील पहिला पुतळा उभा करण्यासाठी एकच साचा तयार करायचं ठरलं आणि हा एक साचीपणा, एक संदपणा हेच या पुतळ्याच्या सौंदर्याचं मर्म आहे। तब्बल 16 टन ब्रॉन्झ धातूचा रस या एकाच साच्यामध्ये ओतण्यात आला। 150 कामगार त्यासाठी काम करत होते। पुढे नानासाहेब करमरकरांनी या पुतळ्याच्या निर्मितीची कथा एक पुस्तक लिहून शब्दबद्ध केलेली आहे। या पुस्तकात नानासाहेब लिहितात, घोड्यावरचा पुतळा एकसंध ओतणं हे अतिशय अवघड काम आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे। चुरशीची स्पर्धा, शत्रूचे जाळे, पूर्वी कधी न केलेले काम बिघडले तर काय, अशा अनेक अडचणी समोर होत्या आणि अशा अडचणींचा सामना करत शुक्रवार 1 जून 1928 चा दिवस उजाडला। हा दिवस आणि रात्र माझ्या जीवनाची भवितव्यता ठरवणारी होती। भवितव्य पाताळात तरी गाडणार किंवा स्वर्गात तरी नेणार अशा धारेवर उभे होतो। त्या प्रचंड भट्टीच्या ज्वाला पाहून माझगाव डॉकमध्ये मोठी आग लागली आहे असं लांबून पाहणाऱ्यांना वाटलं। अखेर क्रेनने पेट्यांच्या मुशींमधून शिवाजी महाराज वर उचलण्यात आले। तेव्हा जणू काय चमत्कार झाल्याप्रमाणे नजर लावून सर्व पाहत होते। पुतळा उभा केला तेव्हा धातू चकचकत होता
वाफेच्या लाटा पुतळ्यातून निघत होत्या। जणू काय शिवाजी महाराज घामाने थपथपत अग्निकुंडातून दिव्य करून वर आले आहेत व घोड्यावरून दौड करू लागले आहेत। नानासाहेब करमरकरांनी या पुतळ्याच्या निर्मितीचं असं रसाळ वर्णन त्यांच्या पुस्तकात करून ठेवलंय। अखेर 13.5 फूट उंचीचा, 13 फूट लांब आणि 3 फूट रुंद असा हा सुंदर पुतळा अस्तित्वात आला। मात्र त्यानंतर पुढचं आव्हान उभं ठाकलं ते हा पुतळा मुंबईहून पुण्यापर्यंत आणण्याचं। कारण मुंबई ते पुणे या रेल्वेच्या प्रवासादरम्यान लागणाऱ्या बोगद्यांमध्ये हा पुतळा उंचीमुळे थटणार होता। त्यासाठी वेगळी विशिष्ट अशी रेल्वेची वॅगन तयार करण्यात आली। रुळांपासून ज्या वॅगनचं अंतर 3 फुटांपर्यंत असतं ते कमी करून 1 फुटांपर्यंत आणण्यात आलं आणि या अशा वेगळ्या वॅगनवरती हा पुतळा बसून 10 जूनला 50 कामगारांच्या सोबतीने या पुतळ्याचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला। त्यावेळी शिवजयंती 16 जूनला साजरी होत होती। त्यामुळं 16 जून 1928ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील या पहिल्या पुतळ्याचं मोठ्या दिमाखात इथे अनावरण करण्यात आलं। त्यावेळच्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेस्ली विल्सन या प्रसंगाला उपस्थित होता। या पुतळ्याच्या निर्मितीची ही कथा, ही कहाणी यासाठी आठवायची, यासाठी सांगायची, यासाठी ऐकायची की पुतळा उभा करताना किती खोल विचार करावा लागतो, किती बारकावे जपावे लागतात। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।